घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, असं घराबद्दल अनेकदा सांगितलं जातं, बरोबर आहे ना? पण या सगळ्या कवी कल्पना आहे. कारण या भिंतींसाठी काय करावं लागतं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कारण परवडणारी घरं ही तशी आता दिसेनाशी झाली. तर घरं खरंच परवडू शकतात का, या सगळ्यावर आज आपण विश्वास उडगी सरांची चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. जसं मी म्हटलंय की घरं ही खरंच आता परवडू शकतात का, तुमचं याबद्दलचं मत काय आहे? घर घेणं या विचारानेच लोकांच्या मनामध्ये घरघर निर्माण होते, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि दुसरं, तुम्ही ज्या पद्धतीने ॲप्रोच केलात, तर असं पण म्हणता येईल ना, लग्न पाहावे करून किंवा घर पाहावे बांधून, तर ह्या दोन्ही धोक्याच्या गोष्टी आहेत. असं पण लोकांमध्ये एक मत झालं आहे. आता मुद्द्याकडे वळूया आपण, की घर मिळणं सामान्य माणसाला आणि मध्यम वर्गाला हे फार कठीण आहे. 1990 सालापासून जमिनीच्या किमती आपल्या हाताबाहेर गेलेल्या आहेत, याची जाणीव घर घेणाऱ्या मध्यम वर्गाला झालेली आहे. आणि ही विशेष करून या दिल्ली, मुंबई, मद्रास, कलकत्ता ह्याच्यामध्ये मुंबई शहराचा हा प्रश्न अत्यंत अव्वल दर्जाचा आहे. मी आता मुंबई असं म्हणत असताना माझ्या डोळ्यापुढे MMRDA क्षेत्र आहे, म्हणजे मुंबई पूर्ण, रायगड पूर्ण, ठाणे जिल्हा पूर्ण, त्यात पालघर धरूया आपण, तर हा MMRDA क्षेत्र आहे. आणि मी या प्रश्नाकडे जेव्हा बघतो, किंवा अनेक वर्ष मी या ठिकाणी आहे कामाला, म्हणजे घरांच्या प्रश्नावरती लिहितो, बोलतो आणि चळवळीत आहे. त्याच्यामध्ये 3.5 कोटी लोकसंख्या आहे MMRDA क्षेत्रामध्ये. आणि जवळजवळ 2 कोटी लोकांना ते या मुंबईचे भूमिपुत्र असून, म्हणजे मुंबईकर असून, भाषा धर्म काय असेल हा भाग वेगळा, ते मुंबईकरच जन्माला इथे आलेत, पण त्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळू शकत नाही, अशी आजची एक वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती साधारणपणे 1990 नंतर हे घर आपलं अशक्य आहे होणं, ही त्याची जीवाला घोर आणि घरघर लागलेली आहे. आता ते कसं आहे, त्याचं ते समाजकारण काय, त्याचं राजकारण काय, त्याचं अर्थकारण काय, याच्यावरती चर्चा करावी असं मला वाटतं. माझं पहिलं विधान हे आहे की परवडणाऱ्या घराचा प्रश्न आता सरकारने आपल्या हातातून सोडूनच दिलेला आहे. पण ULC कायदा निर्माण हो 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 सरकार हतबलच आहे. सरकार काय म्हणते सांगू का, की ते म्हाडा आहे ना, म्हाडाच्या मार्फत आम्ही आता लॉटरी काढणार आहोत आणि आम्ही घरं बांधलेली आहेत आणि ती तुम्ही लॉटरीमध्ये या. आणि मग ते आता ताजं उदाहरण घेऊया ना आपण, 25 म्हणजे 4,500 घरं आहेत रफली. कोकण विकास महामंडळ जे आहे म्हाडाचं, त्यांनी साधारणपणे 30,000 अर्ज आलेले आहेत. म्हणजे मुंबई बाहेरची घरं आहेत, 4,500 घरांसाठी, फ्लॅटसाठी 30,000-1,000पर्यंत लोक अर्ज करून आहेत. म्हणजे गरज आहे लोकांची घराची, किती मोठ्या प्रमाणात. आणि शेवटी ही घरं या मुंबई शहरात म्हाडा जे विकतं ते पण 1.5 कोटी, 2.25 कोटी, 2 कोटी. 2 मंत्र्यांनी 6 कोटी बोली लावली होती त्यांच्या म्हाडाच्या घराला, हे तुम्हाला माहीत असेल ना. त्यात भागवत कराड हे एक, डॉक्टर भागवत कराड हे मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स यांचं पण नाव आहे. अर्थात त्यांनी त्यांचं मागे घेतला अर्ज, नाही परवडत 6 कोटी. मुद्दा हा की या मुंबईकराला त्याच्या पगारातून त्याचं परवडणारं घर शक्यच नाही आहे. म्हाडाच्या मार्फत घर बांधतो एवढंच सरकार सांगतं. मग प्रश्न असा की महाराष्ट्र सरकारचा रोल काय, मुंबई म्युन्सिपाल्टीचा रोल काय, MMRDAचा रोल काय. आणि या मुंबईकर नागरिकांना आपलं घर, ज्या पूर्वी 70, 80, 90च्या दशकापर्यंत हाऊसिंग सोसायट्या झाल्या मध्यमवर्गीयांच्या, गरिबांच्या, कामगारांच्या, ते आता मुंबईकर, त्यांना 35, 40, 50 वर्ष झाली त्यांच्या घरांना, त्यांची घरं स्वयंविकासाने करायची का बिल्डर आणून करायचा हा एक प्रश्न. आणि ज्याला घरच नाहीत, ते भूमिपत्र असून असे 2.25 कोटी, यांचं घर कसं होईल, असे 2 प्रश्न माझ्यासमोर आहेत. पहिला प्रश्नाच्या निगडीत जे आहे की सरकारने जर जमीन स्वस्तात दिली ना, तर मी माझी हाऊसिंग सोसायटी माझ्या गरिबांच्या, कामगारांच्या, मध्यमवर्गीयांच्या जनसंख्येमध्ये प्रत्येक वस्तीमधून 20-25 लोकांना एकत्र करून एक सोसायटी बनवीन. पण सरकारने जमीन दिली तर ना. आणि मग सरकार म्हणते मुंबईत जमीन कुठे आहे, जमीन आणायची कुठून. मुंबई अशी उभी आडवी आहे, इकडे समुद्र तिकडे समुद्र, आणि इकडे हे वस्ती आहे सबबमध्ये, आणि ती पार कसारा, कर्जत आणि तिकडे पालघरपर्यंत गेली आहे. मुंबईतला टक्का कमी झालेला आहे.
तुम्ही आमच्याकडे घर मागता, आम्ही देणार कुठून, जमीनच नाही. या प्रश्नावरती मला असं वाटतं आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून मी घरांची घर सरकार सोडवत नसेल तर सरकारने बिल्डरांवरती जबाबदारी टाकली आहे. बिल्डर बांधतायत घरं. बिल्डर म्हणतात की 2.5 कोटी 3 कोटी जाहिराती आहेत हिरानंदानीच्या. आणि मग तिथे ते गमतीने शब्द म्हणजे त्यांची वाच ॲफोर्डेबल हाऊसेस शब्दप्रयोग कोणी करायचा, सरकारने करायचा, तो शब्द बिल्डर करतो. ॲफोर्डेबल हाऊसेस, केंद्र सरकार काय म्हणतं, तुम्ही ॲफोर्डेबल हाऊसेससाठी जे लोक जातील त्यांना बँका 3 लाखापर्यंत कर्ज ते कमी इंटरेस्टने देईल वगैरे वगैरे स्कीम तयार करतात. आणि पंतप्रधान म्हणतात की आम्ही प्रत्येक माणसाला घर देऊ, असं त्यांनी 14ला सांगितलं. आपण 23मध्ये आहोत. तर कोणत्याच भागात तो यशस्वी झालेला कार्यक्रम नाही आहे. पण माझा मुंबईकरांसाठी MMRDAसाठी एक विशेष आग्रह आहे की इथे हा प्रश्न मृणालताईंनी उपोषण करून वसंतदादांना सांगितलं की माझ्याकडे हे एवढे हजार लोक 5 रुपये भरून सभासद झालेले आहेत, त्यांच्याकरता मला जमीन द्या, माझ्या पैशाने मी घर बांधेन, म्हणजे जनतेच्या पैशाने, आणि परवडणारी घर ते असतील त्यांना. म्हणजे जमिनीचा प्रश्न. मग वसंतदादांनी सांगितलं बाई उपोषण कशाला करता तुम्ही, काय हवं तुम्हाला. त्यांनी सांगितलं मला जमीन द्या, आम्ही त्या जमिनीची किंमत देऊ. असा तो एक ULC कायद्याची जमीन वसंतदादा मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांनी मृणालताई गोरे आणि पवा सामंतांना दिली. त्यांनी त्याच्यावरती नागरी निवारा परिषद या संस्थेच्या मार्फत 6,300 घरं बांधली. 97-98मध्ये ती घरं उभी राहिली. त्याची किंमत फक्त 2.25 लाख होती. ते पैसे त्यावेळेस ते पैसे 6,300 घरं उभी आहेत. फिल्म सिटीच्या बाजूला दिंडोशीला ते आहे. त्या ठिकाणी बस BSTच्या अनेक बसेस धावतात. एवढी मोठी वसाहत आहे. त्यालासुद्धा आता 40-50 वर्ष होत आली. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो. सरकारने जमीन दिली तर लोकांना परवडणाऱ्या दरात घर होतं. मग त्यानंतर हा कायदा जो होता ज्याच्यातून जमीन दिली, तो कायदा अटल बिहारी वाजपेयी सरकारने मोडण्यास भाग पडलं सगळ्या राज्य सरकारना. आणि दुर्दैवाने UPA 1 सरकार आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुद्धा तो मोडला. तो 2007ला. तो मोडू नये म्हणून जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाचे माझ्यासारखा मनुष्य तिथे बँक कर्मचाऱ्यांचा नेता असूनही मी त्या नागरी निवारा परिषदच्या कायदा मोडू नये म्हणून आंदोलन झालं तेव्हा मी सामील होतो. आणि तुम्हाला मी सांगतो, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्र आणि शिवसेना विरोधात, आणि शिवसेना लोकांवर होती. म्हणजे तमाम शिवसैनिक हा निवारा अभियान, आत्ता आमची संस्था निवारा अभियान, पण तेव्हा ती नागरी निवारा परिषद होती, कायदा मोडू नये म्हणून. पण मोडला कायदा मोडल्यानंतर 2007 ते 2014 सगळे लोक हताश झाले. पण 2014मध्ये या कायद्यासंदर्भात जेवढी लिटिगेशन होती मुंबई हायकोर्टामध्ये, न्यायमूर्ती धर्माधिकारी निवाडा दिला. त्यांनी सांगितलं की ज्या बंद गिरण्या आहेत आत्ता, जे बंद कारखाने आहेत, ज्यांना सरकारने लीजवरती जमिनी दिल्या, या जमिनी सरकारने घेतल्या की नाहीत, तर ते किती असाव्या जमिनी? त्या 42,000 एकर होत्या. सरकारने या जमिनीवरती परवडणारी घरं बांधलं. हा 1976 सालच्या ULC कायद्याचा, म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा 1976, याचा एक महत्त्वाचं अंग आहे, जे इंदिरा गांधी सरकारने इमर्जन्सीमध्ये केलं होतं, ज्याचं महत्त्व समाजवाद्याने शिव्या भरपूर दिल्या असतील इंदिरा गांधींना. पण मृणालताई गोरे आणि पवा सामंत यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की इंदिरा गांधींनी केलेलं एक अत्यंत क्रांतिकारी कार्य आहे. आमची घरं 97 साली निर्माण झाली, या कायद्यातल्या ULC कायद्यामुळे झाली आहेत. पण आता हा कायदा मोडू नये आणि अनेक सोसायट्यांना जमीन मिळण्यासाठी आम्ही लढतो. आणि मला आठवतं तेव्हा की शिवाजी पार्कवरती एक मोठी मीटिंग झाली. 1,40,000 लोक जमले होते आणि मी बँकवाला त्या ठिकाणी होतो. जवळजवळ 10,000 अर्ज बँकवाल्यांचे होते की आम्हालाही जमीन द्या, आम्ही आमच्या सोसायट्या उभ्या करतो. 1,40,000 लोक एकत्र येऊन शिवाजी पार्कवरती मीटिंग करतात. ही परवडणाऱ्या घरांसाठीची चळवळ होती. पण त्याचा उद्देश काय होता? ULCची जमीन पाहिजे. आज तो ULC कायदा मोडल्यानंतर 2014 सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने सांगितलं कायदा मोडला, पण ती जमीन सरकारने परत घेतली का? नाही. मग ज्यांनी ती लीजवरती घेतली आणि स्वतःकडे ठेवली त्यांना जेलमध्ये पाठवलं का? नाही. ते कोण आहेत? ओबेरा आहेत, रहेजा आहेत, बऱ्याच बंद गिरण्या ज्या आहेत, मोठ्या कॉर्पोरेट्सच्या सगळीच जण आहेत. सगळ्या टेक्स्टाईल मिल आहेत, जेवढ्या म्हणून कारखाने आहेत मुंबईतले बंद, त्या सगळ्या जमिनीवर आता टॉवर उभे आहेत. ही जमीन सरकारची आहे, ती ULCमध्ये धंद्याकरता दिली. जर धंदा बंद झाला तर सेक्शन 23मध्ये जे एक्झेम्पशन होतं
ते एक्झेम्पशन म्हणून धंदा झाला, पण धंदा बंद पडला. मग जमीन सरकारने परत घेऊन परवडणारी घरं का उभी केली नाही, हा कोर्टाने विचारलेला सवाल आहे. पण मग त्याला उत्तर दिलं गेलंय. त्याला 2014 साली हा जेव्हा समवेत अराउंड ऑक्टोबरमध्ये हा निर्णय आला, आम्ही विचार करायला लागलो की जो कायदा मोडू नये म्हणून आम्ही म्हणत होतो, पण सत्यरंजन धर्माधिकारी यांचा हा जो निर्णय आहे हा मूळ कायद्यापेक्षा खूप छान आहे. मग ती जी काही हजारो एकर जमीन बंद गिरण्यांच्या खाली आहे, तिथे नागरिक आणि कामगार यांची हक्काची घरं का होऊ नयेत? द्या ना आम्हाला जमिनीचा तुकडा. हा घर बांधणं हा संविधानाप्रमाणे आमचा हक्क आहे असा कायदा म्हणतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणतं. पण या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी बंद गिरण्यांना मालकाला सजा तर दिलीच नाही. तुम्हाला मी सांगतो, हा निर्णय आल्यानंतर 1 ऑगस्ट 2019ला फडणवीस सरकारने एक GR काढला. बिल्डर आणि सरकार यांची हातमिळवणी झाली, एक समझोता झाला आणि त्यांनी ह्याच्यामध्ये एक GR काढून ज्या जमिनी लीजवरती दिल्या होत्या ना, त्यांनाच त्या जमिनी डिस्काउंटने 10% 15% डिस्काउंटने विकल्या. आणि म्हणजेच जमीन ग्रॅब करणं जी त्यांच्या मालकीची नव्हती आणि सरकारने त्यांना जमीन विकणं, हा सरकारला अधिकार तरी आहे का कायद्यान्वये? सरकार कशी जमीन विकू शकतं? सरकार एखाद्या चांगल्या कामासाठी जमीन देऊ शकतं, हॉस्पिटलसाठी, शाळांसाठी, कॉलेजसाठी, घरांसाठी. पण सरकार उद्योगाला जमीन देतं, उद्योग बंद पडतं, ती जमीन परत न घेता त्या चोर उद्योगपतींना तुम्ही जमीन देता, हा गुन्हा आहे. आता या बंद पडलेल्या कंपन्यांवर ज्या पद्धतीनं टॉवर्स उभे राहत आहेत, मग हे टॉवर्स ही बांधकामं अधिकृत समजली जावी का? हाच मुद्दा आहे ना खरा, की लीजवरती जमीन घेतलेली आहे, ती ULCची जमीन आहे, म्हणजे सरकारची जमीन आहे. मग ही जमीन ज्या कामासाठी दिली होती, म्हणजे उद्योगासाठी, रोजगार निर्मितीसाठी, मग बंद पडली गिरणी, बंद पडला कारखाना, रोजगार बुडला, तर ती जमीन परत व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी तिथे टॉवर उभे राहतात. म्हणजे आता टाटा हा एक मोठा बिल्डर आहे, गोदरेज हा मोठा बिल्डर आहे, आणि होय महेंद्रसुद्धा आणि बाकी सगळे छोटे छोटे उद्योगपती पण बिल्डर व्हायला लागलेत. पण त्यांच्या त्या कारखान्याच्या खालची जमीन जी आहे ना, ती ULCची आहे. मग ते जर त्यांनी टॉवर उभे केले असतील तर त्यांना परमिशन देणारे म्युन्सिपाल्टीचे अधिकारी, शहर रचना अधिकारी, ULCचे अधिकारी हे दोषी नाही आहेत, हे गुन्हेगार नाही आहेत, किंबहुना सरकारी गुन्हेगारी करत नाही आहे. मी तो पुढे म्हणेन की कॅम्पाकोला आणि जर तुमची आदर्श इमारत ही जर इल्लिगल आहेच म्हणजे, तर हे सगळे टॉवर इल्लिगल आहेत. कारण ते सरकारच्या जमिनीवरती सरकारची योग्य परवानगी न घेता हायकोर्ट कायद्याच्या विरोधात जाऊन बांधलेले आहेत. आणि तिथे जो काही अर्थपूर्ण व्यवहार होत असतो, नोकरशहा, बिल्डर, राजकारणी नेते, त्यामुळे मुंबईमध्ये उभे राहिलेले टॉवर ह्याला लिगल कसं म्हणावं? आणि त्या ठिकाणी त्या जमिनीवरती उभे राहिलेले टॉवर म्हणा किंवा मॉल म्हणा, कारण फक्त टॉवर नाही उभे राहिले, मॉल्स पण उभे राहिले. त्यानंतर अनेकांनी आपापले वेगळे धंदे पण केलेत. म्हणजे आधीचा धंदा एक असेल तर दुसरा धंदा पण चालू केला आहे, आणि पार्टली बिल्डर झालेत, पार्टली धंदा चालू केला आहे. आणि काही लोकांनी त्या जमिनी टॉवर इथे केले आणि गुजरातमध्ये गेले, तिथे जमिनी घेतल्या, धंदा तिथे नेला. असे टेक्स्टाईलवाल्यांनी केलेत, असं सिल्कवाल्यांनी केलेले आहेत, इंजिनिअरिंगवाल्यांनी केलेले आहेत. मग मध्य प्रदेशमध्ये जा, ओरिसामध्ये जा, तिथे कन्सेशन घे, इथली जमीन काय टॉवर उभं कर. अशा तऱ्हेने जे गैरव्यवहार ज्या कॉर्पोरेशनने केलेत, आणि त्यांनी बँकांची कर्ज पण बुडवली आहेत. म्हणजे त्यांनी सगळ्या बाजूने राज्य सरकारला आणि बँकांना लुटलेलं आहे. त्यांना जर 1 ऑगस्ट 2019ला GR अन्वये जर देवेंद्र फडणवीस सरकार बिल्डर आणि हे जे मालक आहेत, उद्योगपती आहेत आणि पॉलिटिशियन्स आहेत, हे एकत्र येऊन जर तुम्ही 100 रुपयाची जमीन घ्या ना, 15% डिस्काउंटने घ्या आणि त्याच्यावरती बिल्डर व्हा, तर ओबेरायचे सगळे ॲग्रीमेंट्स, रहेजाचे सगळे ॲग्रीमेंट्स, हिरानंदाचेच ॲग्रीमेंट्स हे व्हॅलिड कसे होतील? हे सगळे इल्लिगल आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी फ्लॅट घेतले असतील ते पण इल्लिगल, ते ऑफकोर्स इल्लिगल होईल. पण ह्या सगळ्यामध्ये खरं तर मुळात त्या जमिनीचा मूळ मालकच नाही आहे खरं पाहिलं तर. म्हणजे त्याचा मालकी हक्क नक्की कुणाकडे याच्याबद्दलचाच वाद जो आहे तो उपस्थित होतो. अशा परिस्थितीमध्ये जी काही आपण म्हणूया की गिरणी कामगार होते किंवा तिथे राहणारी जी वर्षानुवर्ष राहणारी जी काही लोकं होती, किंवा मुळातच एखादी कंपनी जी आहे ती तिथल्या कामगारांची आहे असं आपण म्हणत होतो, तर अशा ह्या मूळ कामगारांना न्याय मिळावा किंवा लाभ मिळावा म्हणून आता
काही प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतील का? याचं कारण असं आहे की मधली ही जी काही सिस्टीम आहे, म्हणजे आपण हस्तांतर करणं म्हणू किंवा अगदी डिस्काउंटमध्ये उद्योगपतींना जमिनी देणं म्हणू, भलेही कदाचित ती त्या इल्लीगल आहेत असं आपण आत्ता म्हणतोय, पण कदाचित ह्या सिस्टीममध्ये अडकणं ह्या सामान्य लोकांना खरंच तितकं शक्य होईल का? ते किती वेळ घेऊ शकतील? हा एक आपल्याला याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच ॲक्च्युली माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या मूळ मालकांना आपण जे म्हणतोय की ज्यांचे दावे व्हॅलिड आहेत असं आपण म्हणतोय, अशांना लाभ होऊ शकेल म्हणून असला कुठलाही मधला मार्ग आपल्याला काढता येऊ शकतो का, जो कायद्यान्वये असू शकतो? आता मूळ मालक ह्या मुंबईच्या घरांच्या संदर्भातलं जर बघायचं झालं तर मुंबई म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून लीजवरती दिलेल्या जमिनी हे सरकारच्याच आहेत. त्याच्या कायद्यामध्ये तरतूदच अशी आहे की सेक्शन 23मध्ये ULC ॲक्ट सेक्शन 76चा ॲक्ट कायदा, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक्झेम्पशन आहे. म्हणजे धंदा चालू असेपर्यंतच तुला ही जमीन दिली, नंतर ती परत जाईल. इथे मुद्दा काय, व्हायलेशन कुठे होतं की धंदा बंद पडल्यानंतर ते परत गेलं पाहिजे, ते होत नाही. म्हणजे इल्लिगली ती लीज लँड वापरणं आणि ती परत कमर्शियली वापरणं हा गुन्हा आहे. या गुन्ह्यावरती सरकार पांघरून घालतं आणि काय करतं, हे गुमराह करतं लोकांना, आणि सरकार जमीन विकते बिल्डरांना. मी या गुन्ह्याकडे तुमचं लक्ष वेधतो आणि हे 1 ऑगस्ट 2019च्या GR1मध्ये झालेलं आहे. आणि म्हणून अनेक बिल्डरांनी जमिनीवरती कब्जा मिळवलेला आहे बंद गिरण्यांच्या त्या मालकांच्या ह्याच्यातून. असे व्यवहार खूप झाले आहेत, शेकडोने झालेले आहेत. वागळे शेठ ठाणे किंवा संपूर्ण MMRDA क्षेत्रामध्ये सगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी या कायद्याचं उल्लंघन करणारं जे काही अवॉर्ड सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांनी दिलेले आहे ते सुप्रीम कोर्टातसुद्धा नो कोर्सिव्ह ॲक्शन अशा तऱ्हेची ऑर्डर आहे. म्हणजे ते इनव्हॅलिड कोणीच केलेलं नाही, ते व्हॅलिड आहे. माझं म्हणणं मग 2014चा अवॉर्ड हाच खरा माझा आधार आहे ULC ॲक्टच्या कलमांच्या बरोबरीने. मग सरकारची जबाबदारी आहे की जे काही हजारो एकर जमीन आहे या बंद गिरण्यांच्या कारखान्याखाली, या ठिकाणी कामगारांच्या परवडण्याकरता कामगारांना सोसायट्यांना जागा दिली पाहिजे. ते नागरिकांना पण दिली पाहिजे, ते कामगारांना पण दिली पाहिजे. म्हणून तमाम कामगार संघटना, तमाम नागरिकांच्या संघटना यांनी आपल्या घरांसाठी सरकारकडे अर्ज करून ती जमीन मागावी. ती ULC कायद्यानेच मागावी आणि तो त्यांचा अधिकार आहे संविधानात्मक, कामगार आणि नागरिक. आणि म्हणून आम्ही या 1 ऑगस्ट 2019च्या GRलाच आव्हान दिलं आहे. करोना आला, 4 वर्ष गेली, पण आता मुख्य न्यायाधीश जे आहेत आपले मुंबई हायकोर्टाचे, त्यांनी 14 डिसेंबरला ही तारीखच लावली आहे. एकूण 10-12 केसेस आहेत. त्यात निवारा अभियान मुंबई आहे, नेरोलॅक पेंट्स आहे, फायझर कंपनीचे कामगार आहेत, अंबिका मिल्सचे आहेत, सिएट टायरचे आहेत, अनेक गिरणी कामगारांच्या अनेक संघटना आहेत. सगळ्यांनी मिळून या जमिनीच्या प्रश्नावरती आपला संविधानात्मक अधिकार हा तिथे मांडलेला आहे. त्यामुळे सरकारला ॲफिडेविट करून यावं लागेल. या प्रश्न कायदेशीरदृष्ट्या मग सरकारच्या चुका काय असतील त्या आमचे वकील सांगतील त्या ठिकाणी, आणि या प्रश्नावरती चळवळ होणं अपेक्षित आहे. जसं नळदाईंच्या गोरीच्या काळात घराची हक्काची चळवळ ही निर्माण झाली, लाखो लोक शिवाजी पार्कमध्ये एकत्र येणं फक्त घरांच्या प्रश्नावरती ही चळवळ होती. आज महागाई एवढी वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, रोजगारच मिळत नाही, चळवळ होताना दिसत नाही. पण आत्ता जर का एखादी चळवळ झालीच तर ती या प्रश्नात होऊ शकते. आपण नोव्हेंबरच्या एंडमध्ये आहोत आणि मुंबईत मी भूमिकर असून, म्हणजे मुंबईकर असून, भूमिपुत्र असून मला घर का नाही याच बंद गिरण्यांच्या कारखान्यांच्या जमिनीवर, तर उपाध्याय जे आहेत आमचे चीफ जस्टिस ते सुनावणी करतील. त्या ठिकाणी आम्हाला एक अपेक्षा आहे की कायद्याच्या दृष्टीने धर्माधिकारी साहेबांचा 2014चा अवॉर्ड आणि इल्लिगल नोटिफिकेशन 1 ऑगस्ट 2019 हे जर लक्षात घेता आम्हाला जर जमिनीचा तुकडा मिळाला तर हाऊसिंग सोसायट्या आम्ही आमच्या करू. आम्हाला कुणाचाही पैसा नको, कोणी बिल्डर नको, आम्ही नागरिकांच्या सोसायट्या करू. आमच्या बँका आमच्यासाठी कर्ज देतील. आमच्या खिशातले 10 रुपये असतील तर 90 रुपये बँक देतेच, हाऊसिंग लोन देते ना. मग आमच्या सोसायटीतले लोक एकत्र येतील, आम्ही गरीब असू, छोटे मध्यमवर्गीय असू, आम्हाला काही इटालियन मार्बल असलेलं टॉयलेट नको आहे. आम्हाला साधं एक 500 स्क्वेअर फीटाचं 600 स्क्वेअर फीटाचं घर आम्ही बांधू, आमच्या पैशाने आम्ही बांधू. आणि 1.5 कोटी 2 कोटीचा भाव तुम्ही सांगता ना, आम्ही 20 लाखात घर उभं करून दाखवू ना. आमचेच बिल्डर्स
आम्हीच बिल्डर्स, आमचेच आर्किटेक्ट, आमचेच इंजिनियर्स, आमचेच तंत्रज्ञ आणि आम्हीच सभासद, पैसा आम्ही जमा करू, बँका उभे राहतील, सरकारच्या योजना चांगल्या आहेत, त्याचा फायदा घेऊ. आणि म्हणून एक गोष्ट, ज्याला घरच नाही त्यांनी जमिनीचा हक्क मागावा आणि ज्यांच्या हाऊसिंग सोसायट्या आहेत त्यांनी एकत्र यावं आणि आपल्या हाऊसिंग सोसायट्या 30-35 वर्ष जुन्या असतील त्याचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न पण आणावा, त्यांनी यावं. आणि आत्ता निवारा अभियानचे हजारो सभासद जे आहेत त्यांना घरं हवी आहेत. त्यामुळे स्वयंनिर्णयाचा जो अधिकार आहे विकासाचा, घरांच्या सोसायट्यांचा, बँका पैसे घेऊन उभ्या आहेत. चांगल्या प्रकल्पांना बँका पैसे देतात, सहकारी बँका पण देतात. त्याचा फायदा सेल्फ डेव्हलपमेंटसाठी हाऊसिंग सोसायटीने लोकांनी यावं. आपल्याकडे तंत्रज्ञ खूप आहेत, आर्किटेक्ट चांगले लोक आहेत, इंजिनियर्स आहेत, काय गरज नाही राहायचा आणि हिरानंदाने. आपल्या मेहनतीवरती, आपल्या कार्यशक्तीवरती आपला विश्वास असेल तर या बिल्डरांकडे ही मुंबई गहाण ठेवण्याची काही गरज नाही. ती आपल्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यांना धोरण बदलवण्याची क्षमता ULC ॲक्टमध्ये होती, ते एकदा सिद्ध झालेलं आहे. आता आम्हाला उपोषण करायचं नाही आहे, आम्हाला कायदेशीर लढाई करायचीच आहे, नंतर रस्त्यावरती येऊ. पुढचा टप्पा म्हणजे नगरपालिका निवडणुका, असेंब्लीच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका. मला परवडणाऱ्या घरासाठी जमीन मिळणार नसेल तर मी का मत देऊ तुम्हाला? अगदीच, कारण अन्न वस्त्र निवारा यातली निवारा ही गरज जी आहे ती हळूहळू अपूर्ण होताना दिसते. म्हणजे अगदी मुंबईच नाही तर 2 टायर 3 टायर सिटीमध्येही राहण्याजोगं आणि परवडेबल घर जे आहे ते मिळणं जवळजवळ अशक्य होत चाललेलं आहे. अशा या स्थितीमध्ये आपलं राहतं घर जर आपण बुक करत असू तर ते लीगल आहे की नाही हे चेक करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा कुठल्या तरी डिस्प्युटेड लँडवर आपलं घर उभं नाही ना हे तुम्ही नक्की चेक करा. आणि विश्वास सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टींवर, म्हणजे गोष्ट म्हणण्यापेक्षा खरं तर स्वप्नावर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. येत्या काही काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच परवडेबल घरं मिळतील अशी आशा आपण तुर्तास तरी व्यक्त करूया आणि इथेच थांबूया. थँक्यू.